मी आहे मीरा. तुम्हाला तर माहिती आहे मी स्वयंपाकाची कामं करते. मी आज बनवणार आहे भरली वांगी. त्यासाठी काय काय घेतले आपण बघू. एक कांदा कट करून घेतला, एक टोमॅटो मोठा होता तर अर्धा टोमॅटो घेतला आहे. इथे शेंगदाण्याचं कूट, लाल मिरची पावडर, हळद, चवीपुरतं मीठ. आपण गरम मसाला वगैरे काही नाही घालणार आहोत, अशीच भाजी करणार आहोत. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. त्याचबरोबर मी राई जिऱ्याचा तडका देऊन थोडा लसूण टाकून बटाटा शिजायला ठेवला आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कांदा आणि टोमॅटो आपण कट केलेलं ते पण ह्यामध्ये घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थित. वांगी अशी देठ काढून हे बघा 4 फोड्या करून घ्यायच्या. आता यामध्ये आपण बनवलेला मसाला भरून घेणार आहोत. हे बघा छान असा ठासून आपण मसाला भरून घेतलेला आहे वांग्यामध्ये, बघू शकताय. थोडासा मसाला उरलाय ते वरून घालूया. 5 मिनटं आपण बटाटा फोडणी शिजवून घेतला, त्यामध्ये सारे वांगे घालून घेऊया. संपूर्ण वांगे घालून घेतले, तो उरलेला मसाला पण घालून घेतला. आता यामध्ये गरम पाणी घालूया थोडंसं. 5 मिनिट असं झाकून ठेवून ताटावर पाणी टाकायचं. मग तेच गरम पाणी आपण भाजीत घालणार आहोत. वांगी आपली छान फ्राय झालेली आहे, ते यामध्ये आता आपण घालून घेऊया गरम पाणी. 10 मिनिटं आपण वाफेवर ठेवले आहेत वांगे, त्यामुळं मसाला खूप व्यवस्थित लागला जातो. आता छान वांगं शिजवून घेऊ. झाकण ठेवू. हे मोठे मोठे टोमॅटोचे तुकडे करून घातलेत. वांगं छान शिजवून घेऊ. छान अशी वांग्याची भाजी आपली बनवून तयार आहे. इकडं जास्त तेल दिसणार नाही तुम्हाला भाजीवर, कारण की ना दादाचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे, म्हणून त्यांना डॉक्टरने तेल खूप कमी खायला सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे मी काम करते. कसं वाटली तुम्हाला वांग्याच्या भाजीची रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा. त्याचबरोबर खाण्यासाठी मी इथं तूप लावून चपात्या बनवत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.